गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ग्लास ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर। मागील काही काळापासून संपूर्ण देशात नेट पेपर फुटीचं प्रकरण गाजत आहे। या प्रकरणामुळे सीजेपी अर्थात कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर मंतरवर जवळपास महिनाभर आंदोलन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आलं। या पेपर लीकमुळे आधीच देशभरात तब्बल 23 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे। आता प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नीट पेपर फुटीचा आणखीन एक बळी गेला आहे। अंकिता सांगळे असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे। तिला डॉक्टर व्हायचं होतं, यासाठी तिने नीटचा पेपरही दिला होता। पहिल्या प्रयत्नातच तिला चांगले गुणही मिळाले, मात्र त्यानंतर पेपर लीक झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं। दुसऱ्या प्रयत्नात तिला 166 गुण मिळाले, मात्र कट ऑफ 177चा असल्याने तिला ॲडमिशन मिळालं नाही, त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती। यातूनच तिने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे। यावेळी पोलिसांना एक चिठ्ठी देखील सापडली, ज्यात अंकिताने आपल्या मनातील व्यथा मांडल्या आहेत। तसेच आत्महत्या करण्याचं कारणही तिने नमूद केलं। हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा नीट पेपर लीकच्या प्रकरणाचा मुद्दा समोर येत आहे। या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपासाला सुरुवात केली आहे। या घटनेची दखल अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी घेतली असून त्यांनी नीट पेपर लीक प्रकरणातील आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। आई वडिलांनी भावाला उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत अंकिता म्हणाली, तुम्ही मला एवढा जीव लावलात, मी तुमची एकही इच्छा पूर्ण करू शकले नाही। मम्मी, तू तर मला प्रत्येक संकटात मैत्रीण म्हणून साथ दिलीस। दादा, तू तर मला खूप साथ दिली। मम्मी पप्पापेक्षा सुद्धा तू जास्त जीव लावला। माझ्या आत्महत्येला तुम्ही जबाबदार नाही आहात। तुम्ही जे सुख दिले ते मी कधीच विसरू शकणार नाही। दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ, त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू देऊ नको। तुम्ही आनंदात राहा। माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा। आधीच मी नीटचा अभ्यास करत होते तेव्हा तुम्ही सगळं काही त्याग केलं, पण मी काय केलं? मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही। आता कसला त्रास घेऊ नका, आनंदी राहा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।